आता 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी अगदी झटपट। पालघरच्या धानिवरी इथल्या सुसरी नदीवर पूल उभारण्यात येणार असून यासाठी आदिवासी विकास निधीतून 1.5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। सुसरी नदीतील पाण्यातून ग्रामस्थांचा धोकादायक प्रवास सुरू असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आली असून नदीवर पूल उभारण्यात येणार असून आमदार श्रीनिवास वनगा यांच्या हस्ते पुलाचं भूमिपूजन करण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्यातील पारंपरिक हरणे बंदरातील जेट्टीची प्रतीक्षा संपली असून 9 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या जेट्टीचं भूमिपूजन केलं जाईल। त्यामुळे आता मच्छीमार बांधवांना दिलासा मिळाला। लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रतिनिधींची बैठक पार पडली। निवडणुकीच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी माध्यम प्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं विशेष सूचना देण्यात आल्या। संभाजीनगर महापालिकेचा 2024-25चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। यात मनपातील विविध विकास कामांना प्राधान्य देण्यात आले तर नागरिकांनी दिलेल्या सूचनांनुसार पायाभूत सुविधा भक्कम करण्यावर पालिकेने जोर दिल्याचं पाहायला मिळालं। छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। महिलांवरील वाढत्या छेडछाडीच्या प्रकरणाविरोधात सातारा पोलीस स्टेशनच्या परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। गुन्हेगारांना वचक बसावा, आरोपींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। विविध प्रलंबित मागण्यांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। विदर्भातील हजारो शेतकरी अमरावतीत दाखल झाले असून मोर्चाचं रूपांतर सामूहिक आमरण उपोषणात झालं। दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। अमरावतीच्या पांढरी खानापूर गावाच्या प्रवेशद्वाराचा वाद विकोपाला गेला असून ग्रामस्थांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक दिली। 2000पेक्षा जास्त संख्येने हे आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले। अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानापूर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं प्रवेशद्वार लावण्यावरून 2 गट आमनेसामने आल्याची माहिती मिळते। पुण्यातील शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षक आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। विविध प्रलंबित मागण्यांसाठी उपसंचालकांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। उपसंचालकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी जी आहे ती करण्यात आली। पश्चिम बंगालच्या संदेशखाली इथल्या घटनेच्या निषेधार्थ अहमदनगर शहरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं त्रिडी आंदोलन करण्यात आलं। या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। पीएमपीएल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तसंच परिवीक्षाधीन सेवकांना मूळ वेतन श्रेणीसह सेवेत कायम करून घ्यावं ही मागणी जी आहे ती शिवसेनेच्या वतीनं पीएमपीएल मुख्यालयासमोर आंदोलन करत मांडण्यात आली। प्रशासनानं दिलेल्या आश्वासनानंतर गेल्या महिनाभरापासून सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्यात आलं। शरद पवारांच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी जाऊ नये म्हणून धमकी दिल्याचा आरोप केला जातो। याचा समाचार शरद पवारांनी लोणावळ्यातील सभेत घेतलाय। माझ्या वाटेत कुणी आडवा गेला तर मी सोडत नाही असा इशारा पवारांनी दिला। मी कोणालाही दमदाटी केली नसून पुढच्या 8 दिवसात शरद पवार साहेबांनी माहिती घ्यावी। पवारांना कोणतीतरी खोटी माहिती दिली असून साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केलेत असं ते म्हणालेत। अजित पवार माझ्या मतदारसंघासाठी निधी देतात, कामं करतात, मग मी त्यांची साथ का सोडू असा सवाल त्यांनी केला। सुनील शेळकेंना शरद पवारांनी दिलेल्या इशाऱ्याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। सुनील शेळके यांच्याशी बोलून याबाबत माहिती घेणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। लोणावळ्यामधील जाहीर सभेत शरद पवारांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर अशोक चव्हाण आरोपानंतर 7व्या दिवशी भाजपमध्ये गेले आणि 15व्या दिवशी त्यांना खासदारकी मिळाली असा हल्लाबोलही त्यांनी केला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी लातूरचा दौरा केला आणि यावेळी त्यांनी जाहीर सभा घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। शिवसेना संपणार नाही, भाजपला मुठमाती देईल असं ठाकरे म्हणाले। मोदी नव्हते तेव्हा देखील आम्ही जिंकत होतो, बाळासाहेबांनी वाचवलं नसतं तर मोदी कुठे दिसले नसते असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। आम्ही कामं केली पण जाहिरात करत बसलो नाही असं म्हणत त्यांनी शिवसेना भाजपवर हल्लाबोल चढवला। तसंच मोदी का परिवार म्हणता, मग परिवाराची जबाबदारी कधी घेणार असा सवालही ठाकरेंनी केला। फडणवीस हे चोरांचे सरदार असून त्यांना तुरुंगात टाकायचं असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं। मोदी की गॅरंटी हे झूट असून खरी गॅरंटी फक्त उद्धव ठाकरे असल्याचं ते म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम करतात। ज्या पद्धतीनं संजय राऊत हे स्वतः जेलमध्ये जाऊन आले त्यामुळे ते दुसऱ्यांसाठीही तशीच स्वप्न पाहत असल्याचा टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला।
देशातील अदृश्य शक्तीनं महाराष्ट्राच्या राजकारणाला दृष्ट लावली अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. बारामती मतदारसंघात कधी कुणी कुणाला धमकी दिली नाही व हर्षवर्धन पाटलांना धमकी मिळणं हे दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं. मोठ्याताईंचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखी त्या वक्तव्य करत असतात अशा शब्दात चित्रवाघ यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला. अजित पवारांनी केलेलं काम आणि त्यांचा दांडगा जनसंपर्क पाहता सुनेत्र पवारच निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जागावाटपावर प्रसारमाध्यमात येणाऱ्या बातम्या चुकीच्या असून फडणवीस म्हणाल्याप्रमाणे महायुतीत तीनही पक्षांचा मानसन्मान करणार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय. शिवसेनेच्या जागावाटपाबाबतचे सगळे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असल्याचं ते म्हणाले. शिवसेनेला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात अशी मागणी मंत्री भुजबळ यांनी केली. तसंच आम्हाला दिलेली आश्वासनं पाळली जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर जागावाटपाची चर्चाही कॅमेरासमोर होत नसते म्हणत भाजप नेते मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर दिलं. छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे एक प्रमुख पक्षनेते आहेत. शिवसेनेला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच आम्हाला द्याव्यात अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. तसा त्यांना अधिकार असल्याचं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. आम्ही मिळून वाटाघाटी करू असे ते म्हणाले. अनेक लोक हातातील घड्याळ काढून तुतारी वाजवण्यास सज्ज होतील असं विधान आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी केलं. निलेश लंके लवकरच शरद पवारांच्या पक्षात येतील आणि लोकसभा निवडणूक लढवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या गावातील कणकवली वरवडे इथल्या मुस्लिम बांधवांनी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी अल्पसंख्याक सेलच्या वतीनं त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी करून भाजपसोबत जाणाऱ्या रामदास कदमांना आता त्याचे परिणाम दिसू लागलेत. ना घर का ना घाट का अशी अवस्था सर्वांचीच होणार असल्याचा टोला विनायक राऊत यांनी लगावलाय. शिंदे गटाचं भवितव्य आता काही दिवसांपुरतंच असल्याची टीका त्यांनी केली आहे. भंडारा गोंदिया लोकसभेबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही असं सांगत प्रफुल्ल पटेल यांनी या मतदारसंघावरचा दावा कायम ठेवला. युती धर्मानुसार निर्णय घ्या अशा शब्दात त्यांनी महायुतीला इशारा दिला. मंत्री गिरीश महाजन यांचं नेमकं काय होईल हे सांगता येत नाही. ते आमदार होतील की खासदार होतील हे माहिती नाही. मात्र गिरीश महाजन दिल्लीत गेले म्हणजे आमचा मार्ग मोकळा असं वक्तव्य करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी उमेदवारी संदर्भातील इच्छा बोलून दाखवली. मीरा भाईंदरमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून भाजपचे माजी नगरसेवक अरविंद शेट्टी आणि शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यात भूखंडावरून वाद सुरू आहे. शेट्टी यांच्या हॉटेलजवळ रस्त्यालगतच सुरक्षा भिंत बांधण्यात आल्यानं शेट्टी यांनी आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर नरेंद्र मेहता यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत धडक मोर्चा काढला. अमरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांकडून दुग्धाभिषेक सुरूच असल्याचं समोर आलं. पुरातत्व विभागानं घालून दिलेल्या निर्बंधाचं भाविकांकडून सर्रास उल्लंघन केलं जातं. नोकरीचा आमिष दाखवत तरुणांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या पुण्यातील CKY कंपनीच्या अधिकाऱ्यांना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जाब विचारत चोप दिला. संबंधित अधिकाऱ्यांना स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.